नमस्कार, कशा आहात सगळे आणि स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या प्रतिभास डेली लाईफमध्ये. प्रत्येकाच्या आयुष्यात कुठे ना कुठे प्रत्येकाला स्वामींचा अनुभव हा येतच असतो आणि तसे काही स्वामींचे अनुभव माझेही आहेत. मलाही स्वामींचे भरपूर सारे अनुभव आलेले आहेत. पण मी तुमच्यासोबत एक अनुभव माझा शेअर करणार आहे, जो की माझ्या खूप जवळचा आहे, माझ्या मनाच्या खूप जवळचा आहे आणि ती गोष्ट खरंच माझ्यासाठी खूप मोठी होती आणि खूप मोठी आहे. जो अनुभव मला आला तो खरंच मी त्यावेळेच्या फीलिंग्स, त्यावेळेस मला काय वाटत होतं, त्या भावना मी तुम्हाला शब्दात सुद्धा सांगू शकत नाही. खरं सांगते मी. आणि असंच असतं की प्रत्येक वेळेस आपल्या आयुष्यात ज्या काही गोष्टी घडत असतात ते सगळं स्वामीच करत असतात. पण आपण सुद्धा ते एक्सेप्ट करायला हवं की खरंच हे स्वामींचे आपल्याला एक नाही का कुठले तरी हे स्वामींमुळेच झालेलं आहे किंवा हे स्वामींची प्रचिती आहे आपल्यासाठी, असं आपल्याला कळायला पाहिजे. नाही तर आपण प्रत्येक गोष्टीमध्ये फक्त माणूस कसं असतं माणसाचं की आपण असं बोलतो की हो मी केलं म्हणून झालं, पण असं नाही आहे. प्रत्येकच एखाद्या काही गोष्टी अशा असतात की जिथे आपलं काहीच चालत नाही, जिथे आपण काहीच करू शकत नाही, तिथे फक्त आपले स्वामी. तर मी माझा अनुभव तुमच्याशी शेअर करते. तर झालं असं की माझी प्रिशा म्हणजे माझी डिलिव्हरी झालेली आणि तेव्हा असं झालं की जस्ट फक्त म्हणजे ही ना खूप अशी आजपळ होती, आजपळ बोलता येईल, खूप अशी हालचाल वगैरे ती खूप काय करत राहायची सारखं सारखं. म्हणजे एकदम असं शांत तर अजिबात बसतच नव्हती. अक्षरशः ती 2 महिन्याची सुद्धा नव्हती बघा. तर तेव्हाच असं नाही का फक्त असं पायाची बोटं वगैरे अशा खालच्या साईडला लावून अशी वरती सरकायची ती, असं म्हणजे पाय आपला नाही कसं आपण कुठंतरी आधार घेतो पायाला ना, असं वरती सरकायचं. तर तसं काहीतरी तिचं आधीमध्ये चालायचं. तर काय झालं अचानक म्हणजे आणि ती रात्र जागवायची मला दिवसभर, पण पूर्ण दिवस रात्र कंटिन्यू जागत, थोडाच वेळ झोपायची फक्त मला. अजून आणि ती दिवसा झालेली आहे तर लोक बोलायची की ठीक आहे दिवसा ती म्हणजे नाही का म्हणजे नाही का दिवसा झोपल आणि रात्रीचं जागल, असं बोलत होते. पण असं नाही झालं. ती रात्रीचं पण जागवायची आणि दिवसा पण जागवायची. ती दिवसा कधी झोपायची माहिती आहे का, तिला आंघोळ वगैरे घातल्यानंतर न झोपायची थोडा वेळ आणि जागवायची जास्त वेळ. तर असं काहीसं होतं तिचं. आणि मग त्यानंतर झालं असं की एक दिवशी ना रात्रीचं खूप वेळ तिनं जागवलं. आम्ही खूप वेळ जागच होतो. आणि त्यानंतर अचानक मला थोडंसं डोळा लागला आणि बाकी सगळे झोपलेले होते. मम्मी इथे खाली होती, मी कॉट होता त्या कॉटवरती झोपलेली. तर मग कॉटवरती झोपलेली, माझं C-सेक्शन झालेलं. त्यामुळे आणि कसं होतं जस्ट फक्त ती किती 2 महिन्यांची नव्हती तेव्हा ती. आणि मग अचानक काय झालं माहिती आहे का, रात्रीचं तिनं काय केलं, ती झोपलेली आणि मग नंतर मला अचानक थोडासा डोळा लागला. इतका वेळ मी जागी आणि अचानक म्हणजे फक्त बघा कधी काय होतं की एखादी गोष्ट घडायची ना, आपण एकदम असं मला समजलंच नाही, मला अचानक झोप लागली आणि ती झोपलेली पण ती अचानक उठली आणि उठल्यावरती ना असं सरकली वर. आणि वर सरकता हे बघा इकडल्या साईडला डोक्याच्या साईडला वगैरे ना, पूर्णपणे इकडल्या साईडला हे दोन्ही साईडला ही वरती वगैरे असं नाही का ते बरोबर व्यवस्थित आकार येण्यासाठी किंवा असं बाळसारखं पलटी वगैरे मारत असतं त्यासाठी ते लावलेलं असतं बघा, ते पण तिथे लावलेलं होतं. पण ती अशी सरकली की डायरेक्ट एवढा जवळजवळ किती तो उंच असेल कॉट, तुम्ही विचार करा. एवढ्या उंच कॉटवरून डायरेक्ट फरशी होती पूर्णपणे खाली आणि अक्षरशः प्रिशा वरती सरकली ना, अशी दणकन ती डोक्यावर आपटली. कशी आपटली ते आम्ही बघितलं ना, पण डोक्यावर आपटली. कारण की कसं केलं तर डोकं खाली आपटणारच होतं. अचानक एवढा आवाज आला, एवढं मोठ्यानं ती रडायला लागली ना, अक्षरशः मी तुम्हाला खरं सांगते मला काही सुद्धा समजत नव्हतं तेव्हा. असं अचानक माझं सगळे ठोके बंद पडल्यासारखं झाले. मला असं काही सुचतच नव्हतं की आता मला हे पण समजत नव्हतं की आता काय होईल, कसं काय. मला असं विचार काय सांगू तुम्हाला, एवढी बेकार अवस्था झालेली ना माझी त्यावेळेस. आणि बाकी सगळे ना प्रिशा शांत पण बसत नव्हती, रडायला लागली. नंतर तिनं थोडंसं पिलं वगैरे फिडिंग वगैरे केलं तिनं. तर मग मला समजत नव्हतं की तिला मार लागला डोक्याला किंवा आता काय होणार आहे कसं काय. आणि अक्षरशः रात्री निम्मी रात्र होती, जवळजवळ 2-3 वाजले असतील रात्रीचे. आणि नंतर 2-3 दिवसांनीच ती 2 महिन्याची होणार होती. बट मला वाटतं 25-26 तारीख होती त्यावेळेस आणि 28 जुलैला ती 2 महिन्यांची होणार होती. तर मग एवढं जोरात पडलेली सगळे मला बोलायला लागले. सगळे मला बोलायचे की तू काय केलं असेल, तुला झोपेत काही कळलं नाही, तू तिला असं उचलून फेकून दिलं असेल, तुला वाटलं असं ब्लँकेटच आहे म्हणून. बापरे, म्हणजे त्यांचं पण तेवढं साहजिक होतं की त्यांना असं वाटलं की मला झोपेत समजलं नाही. आणि तर मग झालं असं की मला सगळे बोलायला लागले की नाही म्हणजे तू नाही का झोपेत असं कदाचित केलं असेल, तुला समजलं नाही आणि तुझ्याकडनं असं झालं, असं काहीतरी करायला लागले. म्हणजे आणि मग तर मला एवढी भीती वाटायला लागली ना,
पण ते त्यांना तेव्हा वाटलेलं की कदाचित मी असं केलं असेल. पण मी म्हटलं नाही, हे बघ असं नाही झालं. मी किती समजून सांगायला लागले. मला तर आता वाटायला लागलं आता काय बाबा हे अवघड झालं सगळं. एकतर मला प्रेशरचं खूप टेन्शन, हे पडले तर त्यामुळे इतकं जीव घाबरलेला माझा. आणि परत नंतर ना असं सगळं. पण नंतर ठीक आहे, त्यांना असं वाटलं की नाही ही वरती सरकत होती आणि अशी वरती सरकूनच पडली असं म्हणजे नाही का, तिचं ते वरतीचं होतं ना डोक्याच्या वरती ठेवलं ते पण असं तिच्या असं वरती सरकली ते डोके ना, तर डोक्याच्या साईडचं ते वरतीचं ते खाली पण पडलेलं ते पण. मग त्यामुळे त्यांना तसं वाटलं. आणि मग दुसऱ्या दिवशी म्हणजे रात्रभर आम्ही तर ना झोपलो नाही, काहीच नाही, काही खाल्लं नाही पिल्लं नाही, आम्हाला काही सुचत नव्हतं. आमच्या घरातले जेवढे लोक आहेत तेवढं कोणी काहीच काम नाही केलं, काहीच समजत नव्हतं. अक्षरशः माझी मम्मी आम्ही फक्त रडत होतो. कारण की रडायला एवढं यायचं, अचानक रड म्हणायची गरज नाही पडली. कारण की असं आमच्या प्रत्येक वेळेस असं नाही का, एक मिनटं क्षणोक्षणी डोक्यात यायचं, अरे प्रेशर पडली आता. म्हणजे आम्हाला समोर तर ती व्यवस्थित होती, पण एवढं असं वाटायचं की अरे एवढं सगळं लागल्याच्या डोक्याला. आणि कसं असतं माहिती आहे का, एकतर आमच्या घरामध्ये माझीच मुलगी छोटी आहे सगळ्यात, आणि माझ्या मम्मीला पण एवढं नाही. ठीक आहे, तिची मुलं होतं आम्ही, पण आता आम्ही एवढे मोठे झालो आणि आम्ही काही पडलो वगैरे नाही असं. प्रिशा फर्स्ट टाईम, आता मी मोठी आहे सगळ्यात प्रिशा. तर मग प्रिशा पहिल्यांदा पडली तर सगळ्यांना इतकं टेन्शन आलेलं. मी आम्ही सगळे फक्त रडायचो, माझी बहीण सगळे, आम्ही घरातले सगळेजण फक्त रडायचे. आम्हाला काहीच समजत नव्हतं. आणि मी ना हिच्या पप्पांना पण यांना काही सांगितलं नाही फोन वगैरे करून, कारण की मला पण भीती वाटत होती. मी जर असं काय म्हटलं की इतकं वरतून पडलं तर हे मला बोलणार की तू लक्ष नाही दिलं, तुझ्यामुळं झालं असं तसं, तर नाही का. मग त्यांना पण वाटेल ना की कसं काय पडलं, असं काही असं वाटलंच असतं. आणि शिवाय ते मला म्हणण्यापेक्षा मलाच भीती वाटत होती, असं मला समजतच नव्हतं काय. आणि हॉस्पिटल जाऊपर्यंत पण आम्हाला काही समजत नव्हतं. फक्त जायचं होतं की सकाळी ना लवकर उठलो आणि पहिलं हॉस्पिटलला गेलो. असं मला तिला पकडता येत नव्हतं, तसा हात थरथर कापायचे ना. जेव्हा आम्ही डॉक्टरांकडे गेलो ना, आतमध्ये गेल्यानंतर ना तिथे असं मला समजतच नव्हतं मी कसं बोलून काही करू. पण मी ना हॉस्पिटलमध्ये जायच्या टायमिंगलाच असं बोललेली की स्वामी सगळं काही आता तुमच्या हातात आहे, आता तुम्हीच बघा काय ते तुम्हाला. आता मग मी डायरेक्ट स्वामींना बोललेली की आता जे काय असेल ते तुम्हालाच बघायचं आहे. मी सगळं काही स्वामींवर सोपवलेलं. आणि मी जेवढ्या विश्वासानं जेवढ्या श्रद्धेनं ते मी जे बोललेले ना ते खरंच, आणि स्वामींनी खरं करून दाखवलं. आणि अक्षरशः आम्ही हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर ना डॉक्टरांनी चेकअप वगैरे केलं. आम्हाला सांगितले की ठीक आहे तुम्ही आता काय करा, घेऊन जा. औषधं वगैरे दिलेले, तर ते बोलले की पडल्यानंतर उलटी वगैरे केली का, तर म्हटलं नाही असं काही नाही झालं. आणि मग त्यांना सांगितलं इतक्या वरून ती खाली पडली. तर डॉक्टर पण बोलले ठीक आहे 2 दिवस वेट करा, 24 तास 48 तास काहीतरी सांगितले. त्याच्यामध्ये जर काही नाही झालं तर मग ठीक आहे, नाहीतर मग अचानक जेव्हा काही प्रॉब्लेम वाटेल, जेव्हा तिला काही त्रास होईल, उलटी वगैरे करू शकते, अचानक काही पण होऊ शकतं, तुम्ही घेऊन या. पण मी सगळं काही स्वामींवर सोपवलेलं. मी डायरेक्टली स्वामींवरती सगळं सोपवलेलं, कारण की मला विश्वास होता स्वामींवरती. आणि अक्षरशः एवढंसं ते लेकरू मी स्वामींना बोललेली की मला काय करायचं ते मला करा, पण प्लीज माझ्या बाळाला काहीच होऊ देऊ नका मला. आणि अक्षरशः ते चुकून घडलं होतं सगळं. असं काही नाही आहे की मुद्दाम मी झोपले लक्ष नाही दिलं, असं काय झालं नव्हतं. त्यामुळे डॉक्टर पण बोलले की खरंच ही गोष्ट अशी आहे की जसं काही नाही का, असं देवानेच जणू की असं सगळं काही विचार करून केलं, देवामुळेच हे सगळं झालं आहे. आणि म्हटलं की नाही का, एकदा तुम्ही एखादी गोष्ट, डॉक्टरसुद्धा बोलले की तुम्ही एक गोष्ट ऐकली असेल बघा की एकदम असं नाही का कुठेतरी भूकंप वगैरे काहीतरी झालेलं, सगळं काही नष्ट झालं, पण फक्त आणि फक्त एक बाळ एका म्हणजे का नाही त्याच्यामध्ये असंच ते सुरक्षित राहिलं, त्याला कुठलीही इजा नाही झाली, असं झालेलं बघा. आत्तामध्ये काहीतरी न्यूज आलेली. तर डॉक्टरांनी सांगितलेलं की हे अगदी तुमच्यासोबत पण तसंच झालं आहे आणि इथून पुढे काळजी घेत जा बोलले, कारण की ना एवढं सोपं नाही आहे, जर काही पण होऊ शकतं. उलट नशीब की असं काही झालेलं नाही आहे, म्हणजे तुमचा थोडासा धोका ते टळला आहे, पण काही सांगू शकत नाही, कदाचित नंतरनं पण त्याचा इफेक्ट होऊ शकतो. त्यामुळे निदान नाही का 2-3 दिवस तुम्ही लक्ष ठेवा कंटिन्यू की ते काही असं उलटी वगैरे करते का, काही होतं आहे का तिला, किंवा अचानक असं चक्कर आल्यासारखं वगैरे काही करते का. म्हणजे एवढं अवघड होतं ना, पण ते 3 दिवससुद्धा अक्षरशः आम्ही घास नाही खाल्ला. म्हणजे काय घास म्हणजे जेवण जात नव्हतं, अजिबात लक्ष लागत नव्हतं. मी फक्त म्हणत होती कधी हे 3 दिवस चांगले निघून जातील, असं मला वाटायचं. आणि स्वामींच्या कृपेने सगळं काही व्यवस्थित झालं. आणि माझी प्रिशा आता 28ला 2 वर्षांची होती. खरंच हा अनुभव माझ्यासाठी खरंच खूप मोठा आहे, खरंच खूप मोठा आहे माझ्यासाठी. आणि आज स्वामींमुळेच माझी प्रिशा एवढ्या मोठं, म्हणजे तिच्यासोबत जे घडलं, एवढं मोठी दुर्घटना घडली, एवढं नाही का ती वरती एवढ्या कॉटवरून ती खाली पडली, पण तिला
थोडंसुद्धा काही झालं नाही आणि हे सगळं स्वामींमुळेच झालं आहे. तर हा माझा अनुभव होता जो की मी तुमच्यासोबत शेअर केला आहे. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.